माझं नाव अनिल उमेश निलेश वनकर. मी आता चौथीची विद्यार्थी. माझ्या शाळेचं नाव पीएमसी जिल्हा परिषद शाळा नवीन. मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. एक आरव नावाचा मुलगा होता. तो शाळेत जात होता. त्याची शाळेची वेळ झाली. तो शाळेत जात होता तर त्याला काही रस्त्याने जाता जाता एक जादूची पेन्सिल दिसली. शाकालाका बूम बूम पेन्सिल दिसली त्याला ते. तर तो काही रस्त्याने मग त्याची प्रेयरची वेळ झाली होती शाळेत जायची. त्याची कारण तेवाली पेन्सिल त्यांनी बॅगेत टाकली आणि तो फास्ट म्हणजे तो भागत गेला शाळेत. आणि त्यांनी शाळेत त्या मधल्या बेलमध्ये त्याची ती पेन्सिल काढली आणि त्याने एक फूल काढलं. त्याचं फूल ते खरं म्हणजे निघालं. त्याचे कारण त्याला खूप आश्चर्य झाला. तर त्यांनी ते पेन्सिल बॅगेत टाकली. नंतर त्यांनी ती बॅगेत पेन्सिल टाकली. मग ते शाळेतून घरी आला वापस. तो घरी आल्यानंतर त्यांनी काय केलं, त्याच्या घरी खूप तंगी पडली होती. त्याचे पप्पा बिमार होते. त्याचे पप्पा हॉस्पिटलमध्ये भरती होते यवतमाळला. त्याचे कारण त्याच्या पप्पाला का नाही पैसे टाकायचे होते पण त्याच्या घरी पैशाचीच कमी होती. तर त्यांनी काय केलं, शाकालाका बूम बूमच्या पेन्सिलने पैसे काढले आणि ते पैसे खरं मध्ये आले. मग त्यांनी काय केलं, ते पैसे खरं म्हणजे मग एका दिवशी त्याच्या गावात बाळ आली एका दिवशी त्याच्या गावात. आणि सगळे झाडं वाळं सगळे आणि मग सगळे गाववाल्यांना काही मदत पाहिजे होती. अर्धे गाववाले तर वाचले. त्यांचे मोठे मोठे घर होते. त्यांनी घरावर गेले पण त्यांचे छोटे छोटे घर होते. त्यांचं काय वेळ. मग त्यांनी शाकालाका बूम बूमची पेन्सिल काढली. त्यांनी खूप मोठ्या मोठ्या 2-3 बोर्डा काढल्या आणि त्या बोर्डमध्ये बसून त्यांनी गाववाल्यांना तिकडे सोडलं. एका नदीच्या काठावर तिकडे बाळ नाही आली होती. मग बाळ खतम झाल्यानंतर पुन्हा त्यांनी आलते आपल्या गावावर आणि ते काय मग तिचे झाड वाळ तुटले होते. तर त्यांनी काय केलं, पेन्सिल काढली आणि छोटे मोठे झाड काढले. धन्यवाद. या गोष्टीतून हे बोध मिळतं, कधीही कोणाची मदत करावे.